नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर पृथ्वीराज इकडे चाललेला आहे कॉलेजला. तर सकाळी कॉलेज असतं 7:30ला त्याचं कॉलेज असतं, तर तो पटकन आवरून कॉलेजला जातो. त्याची दररोज सकाळीच कॉलेज असतं, तर तो सकाळी आवरून पटपट त्याचं त्याचं तो कॉलेजला जातो. आणि नंतर मग मीही उठलेली असते आणि माझं सर्व झाडायचं, बाहेरचं अंगण झाडायचं, घरातलं झाडायचं, सगळं झाडून घ्यायचं, सगळं आवरून घ्यायचं आणि नंतर मग माझी दिवसभराची रुटीन चालू झाली. तिथून अंघोळ करायची, सर्वांना पाणी ठेवायचं आणि मग अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची इकडे. देवाची पूजा झाल्यानंतर मग सर्व काही करायला सुरुवात करायची. तर देवपूजेनं माझी पहिली सुरुवात झाली आणि देवाला मी सर्व फुलं तोडून आणली. बाहेर फुलं मी लावलेली आहेत, झाडांना खूप फुलं लागलेली होती, पण आता ती कमी झाली आहेत. तर थोडी थोडी अशी कलरची 2-3 कलरची फुलं सापडतात. तर जास्वंदीचं पांढऱ्याच फूल आहे, तर लाल जास्वंदीला एकही फूल लागत नाही. तर आंब्याची पानं लावून मी नारळाच्या भोवती नारळाची पूजा केली आणि म्हणजे लक्ष्मी जशी बसवतो, लक्ष्मीपूजन कसं करतो तसं मी दररोजच लक्ष्मी म्हणून नारळ पूजन करते. तांब्यामध्ये नारळ ठेवते, तर मी कायमच असं ठेवते. मग तिथून सगळी पूजा झाली, अगरबत्ती, आरती हे सर्व झालं. आता तुम्ही म्हणाल की ही डाव्या हाताने पूजा करते का? तर असं काही नाही. सेल्फी कॅमेरा लावला की हात डावा दिसतो आणि पूजा ही डाव्या बाजूने दिसते, त्यामुळं तसं वाटतं. तर सेल्फी कॅमेऱ्यातून सर्व उलटं दिसतं, लिहिलेली अक्षरंसुद्धा उलटी दिसतात. पण जर बॅक साईडने जर आपण व्हिडिओ शूट केला तर असं नाही व्यवस्थित दिसतं, पण बॅक साईडने व्हिडिओ शूट करता येत नाही, आपल्याला अंदाज सापडत नाही, म्हणून मी सेल्फी कॅमेऱ्यामध्येच व्हिडिओ शूट करते जास्त करून. तर देवाला फुलं वाहिली. देवाला फुलं वाहायला मला खूपच आवडतं, तर जिथे कुठे फुलं असतील तिथून मी शोधून फुलं आणत असते आणि देवाला फुलं घालत असते. मला फुलं देवाला घालायला खूप आवडतं आणि दारातसुद्धा मी अंगणातसुद्धा फुलांची झाडं खूप लावते. काही झाडांना फुलं येतात, काही झाडांना फुलं नाही येत. आणि मग सगळं माझं काम झालं सकाळचं आणि आता चहा, सर्वांना चहा दिला, मीही चहा घेतला, मस्त चहा झाला होता. आणि मग तिथून नाश्त्याची तयारी केली. नाश्ता केला, तर पृथ्वीराज जाताना त्याला करून दिला होता, त्याने अगोदर खाल्ला. नंतर मग बाकीच्या सर्वांना मी हे टोमॅटो ऑमलेट करून दिलं. दररोज दररोज पोहे, उपीट हे जास्त खाऊ वाटत नाही, सारखं नाश्त्याला काहीतरी नवीन असं वाटतं, म्हणून मी हे टोमॅटो ऑमलेट केलं. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं सर्व घालून केलं. थोडीशी चटणी, लाल चटणी टाकलेली आहे त्याच्यावरती, तर चवीला छान लागते म्हणून टाकली. कुणाला आवडती तर कुणाला नाही आवडत. तर मी अशी बनवली आणि सर्वांना गरमागरम ताटामध्ये वाढली आणि त्यांची कामं झाल्यानंतर त्यांनी नाश्ता करून गेले सर्वजण. कोणी शाळेला जातं तर कोणी कॉलेजला जातं. मग नंतर आम्ही घरी राहतो, तर सगळ्यांचं झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता करतो. तर त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकला की खूप छान लागतं, म्हणून मी टोमॅटो सॉस टाकला आणि मग विश्वराजच्या आजोबांना पण दिला. ते उन्हाला बसले होते, आता खूप थंडी असल्यामुळे ते उन्हाला बसतात, तर त्यांना बाहेरच नाश्त्याला दिलं. बाहेर बसूनच त्यांनी पण नाश्ता केला. म्हणले, अरे वा, आज खूप दिवसातून असं केलेलं आहे, तर कधी-कधी जरा वेगळं काही नाश्त्याला केलं तर सगळेजणच आवडीनं खातात. आणि बघू शकता तुम्ही इकडं मी हे वाळायला घातलेलं आहे. सकाळच्या उन्हामध्ये कडक ऊन पडलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हे वाळायला घातलं की वाळलं की ह्याच्यामध्ये किडामुंगी असं काही होत नाही, एकदम स्वच्छ कडधान्य राहतात. आणि मैदासुद्धा मी वाळायला घातलेला आहे चाळून, म्हणजे त्याच्यामध्ये आळी कीड होत नाही, म्हणून हे सगळं वाळवून घेते. नंतर मूग, हिरवा मूग पण मी वाळवून घेतला. तर हिरव्या मुगाला ना जास्तच कीड लागते पटकन, थोडंसं जरी ओलसर असलं किंवा खूप दिवस डब्यामध्ये भरून ठेवलं की त्याला कीड लागते. तर इकडे बघा मी खपली गहू म्हणजे जोड गहू मी भिजायला घातले आहेत. खीर बनवण्यासाठी जोड गहू भिजायला घातले की लगेचच शिजतात, म्हणून मी ती भिजायला घातली. आणि नंतर इकडं साई काढून घेतली. तर ही साई काढायची, ह्याच्यामध्ये तूप बनवायचं. साई काढून ठेवली आणि नंतर मग दूध गरम करून ठेवलं. चहा, कॉफी कुणाला काय प्यायचं असेल ते नंतर त्याच्यामध्ये पिता येतं. तर साई अजिबात आवडत नाही, म्हणून मी साई बाजूला काढून त्याचं दही, ताक किंवा तूप करते. तर हे बघा पातेलं किती काळं झालेलं आहे. चुलीवरती मी दूध गरम करते, चुलीवरती काही पदार्थ तिथंच बनवते, स्वयंपाक तिथंच करते, तर त्यामुळं भांडी काळी होतात. आणि नंतर मी सर्व भांडी घासून स्वच्छ करून ठेवले.
आणि मांडले सगळे भांडे. इकडं बघा संध्याकाळची वेळ झाली. विशू डॉगीसोबत खेळत आहे. दिवसभर मुलं घरी नसतात. मुलं घरी आली की त्यांच्यासोबत ह्या डॉगीची मस्ती चालू असते. दिवसभर तर झोपलेला असतो आणि मग विशू घरी आला की त्याच्यासोबत जास्त त्याची मस्ती असते. संध्याकाळच्या वेळेस विशू फिरायला जातो तर त्याला जाऊ देत नाही. रोडच्या कडेला थांबलेला असतो. तर अंधार खूप झालेला आहे. दिवस पूर्ण मावळलेला आहे आणि मग थोड्या वेळाने विशू बाहेर गेला तर रोडला तो काही जाऊ देत नाही त्याला. नंतर मी चूल पेटवली. चुलीला सगळं काटक्या लाकडं गोळा करून आणली बाहेरून आणि चूल पेटवली. नंतर इथं स्वयंपाक करायचा आणि मग जेवण करायचं. तर मी माझा ब्लॉग इथे संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.